नमस्कार शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचे पात्र लाभार्थी हे ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते आणि आता त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आलेली आहे। आणि ती आनंदाची बातमी म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा जो काही ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे, हा हप्ता जारी करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक GR प्रसिद्ध झालेला आहे। आणि हा GR ऑगस्ट महिन्याचे पैसे लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी किती रुपयाची रक्कम ही जारी केलेली आहे ती या GR मध्ये अगदी सविस्तरपणे दिलेली आहे। चला तर मग अगदी सविस्तरपणे हा GR नेमका काय आहे ते आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। त्याआधी तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी हा GR प्रसिद्ध झालेला आहे। तुम्ही इथे बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत हा GR प्रसिद्ध झालेला आहे। तुम्ही इथे बघू शकता। तर चला तर मग आता शासन निर्णय काय आहे तो आता आपण बघूया। तुम्ही इथे बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी हा GR प्रसिद्ध झालेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सहाय्यक अनुदान या शीर्षकाखाली तुम्ही इथे बघू शकता 3,960 कोटी इतका निधी हा ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये देण्यासाठी हे पैसे मंजूर करण्यात आलेले आहेत। तुम्ही इथे बघू शकता वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक 7/4/2025 रोजीच्या परिपत्रकान्वये सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे। आणि त्याचनुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यासाठी शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे। तुम्ही इथे बघू शकता म्हणजे शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पोहोचण्यासाठी 3,960 कोटी इतका निधी हा वितरित करण्यात येत आहे। आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही ते बघू शकता सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही, याबाबत महिला व बालविकास विभागाने दक्षता घ्यावी। म्हणजेच शेतकरी मित्रांनो, ज्या कोणी महिलांना संजय गांधी निराधार अनुदान योजना व तसेच श्रावणबाळ योजना याचे काही अनुदान मिळत असेल तर त्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा हप्ता मिळणार नाही। ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो। म्हणजे आता लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा आता लाभार्थ्यांच्या खात्यावरती येणार आहे। तर मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वाची अशी माहिती होती। हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशीच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या KK मराठी GR या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।